हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघितलं की समर स्वानंदीला सगळं काही मनातलं सांगून मोकळा होतो आणि तिला जोरात तिथे बोलतो की आय लव्ह यू स्वानंदी मॅडम, आणि स्वानंदी ही बोलते की आय लव्ह यू टू राजवाडे. तेव्हा समर बोलतो की आता स्वानंदी मॅडम तुम्ही माझ्यासाठी तेव्हा समर बोलतो की तुम्ही माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला 7 फेऱ्या घालणार तर मीही करेल. तेव्हा समर स्वानंदीसोबत वडाला 7 फेऱ्या घालतो आणि वडाची पूजा करतो आणि स्वानंदीला हेही सांगतो की जन्मोजन्मी काय मला सगळेच जन्म तुम्ही हवा आहेत, मलाही तुम्ही 7 जन्मासाठी आणि अजूनही हवं आहेत असं समोर बोलतो. इकडे सुश सिग्नेचरची प्रॅक्टिस करत असते तेवढ्यात तिथे अंशू येतो आणि अंशू चिडचिड करायला लागतो आणि तिच्याकडनं कागद घेतो आणि बोलतो की नको करू प्रॅक्टिस, इतकी प्रॅक्टिस करायला ना टाईम नाही आहे, कळलं ना. तेव्हा सुश त्याच्याशी बोलायला जाते की अंशू थांबा ना, करू द्या ना मला. तेव्हा अंशू तिच्यावर चिडचिड करत असतो आणि चिडचिड करता करता तो तिला ढकलून देतो. सुश खाली पडते आणि रडायला लागते. तेवढ्यात मल्लिका येते आणि बोलते की काय झालं काय झालं. ती पटकन सुशला उचलते, पण गावट होते आणि बोलते की अगं तो ना असाच आहे चिडचिड करणारा, त्याला ना तू माफ कर. तेव्हा ती अंशूला ओरडत असते की तुला किती वेळा सांगितले की तिला त्रास द्यायचा नाही म्हणून. तेव्हा मल्लिका सुशची समजूत घालत असते आणि ती तिला सांगते की बघ कोणाला सांगायचं नाही आणि स्वानंदीला तर बिलकुलच सांगू नको, ती माहिती आहे ना कशी करते आणि शी इज युअर स्टेप सिस्टर. आणि अंशू तिचं तुझ्यावर प्रेम नाही आणि अंशूचं तुझ्यावर प्रेम आहे ना, तो रागवतो पण तुझ्यावर प्रेम करतो की नाही का. तेव्हा मल्लिका तिला बोलते की एक काम कर, 5 वटपौर्णिमा आहे की नाही, पहिली वटपौर्णिमा आहे ना तुझी, माझ्या कबर्डमध्ये तुला हवी ती साडी घे आणि ज्वेलरी आवडते ना तुला, हवी ती ज्वेलरी घे आणि तू काय सांगायचं की कशी पडली जर विचारलं तर काय सांगशील. तेव्हा सुश बोलते की काय सांगू. तेव्हा मल्लिका बोलते की बाथरूममधनं पडली असं सांग, काय सांगशील. तेव्हा ती बोलते की बाथरूममधनं पडली. तेव्हा सुशला ती बाहेर काढून देते आणि अंशूला बोलते की अंशू तुला पण जायचं आहे, पहिली वटपौर्णिमा आहे आणि हे जे काही तू केलं आहेस ना ते जर तिने स्वानंदीला सांगितलं ना तर स्वानंदी समर दादाला सांगेल आणि समर तुझं काय करेल ना हे मला वेगळं सांगायची तुला गरज नको. इकडे समर आणि स्वानंदी बसलेले असतात. समर स्वानंदीकडे बघत असतो तेव्हा स्वानंदी लाजत असते आणि बोलते की राजवाडे. तेव्हा समोर बोलते की काय म्हणालात परत म्हणा. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे असं काय बघतायत. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही लाजल्यात ना, तो माझ्या हृदयाचे हार्टबीट्स असे वाढायला लागतात तेव्हा, आणि मी अजून तुमच्यात प्रेमात पडायला लागतो बायको. तेव्हा स्वानंदी बोलते की परत म्हणा ना. तेव्हा समोर बोलतो की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की आत्ता जे म्हणाले ते परत म्हणाला. तेव्हा समोर बोलतो की मी आता भरपूर काही बोललो, त्यातलं कुठलं म्हणू. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही जे म्हणालात ते म्हणा. तेव्हा समोर बोलतो की कुठलं पण अहो म्हणायची काय गरज आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो की पण म्हणा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा समोर बोलतो की काय बायको. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समोर बोलतो की बायको. तेव्हा स्वानंदी बोलते की परत एकदा. तेव्हा समोर बोलतो की बस झालं आता. तेव्हा स्वानंदी बोलते की का मैत्रीण तर 100 वेळा म्हणायची आणि मग बायको म्हणायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की बायको. तेव्हा स्वानंदी बोलते की अजून म्हणा ना. तेव्हा समोर बोलतो की बायको. तेव्हा समोर बोलतो की तुम्हाला माहिती आहे माझी बायको ना खूप छान आहे आणि एकदम अशी सुगरण आहे. तुम्हाला माहिती आहे ती गुलाबजामुन तर अशी छान बनवते ना, तुम्ही खाल्ले आहेत कधी. तेव्हा समोर बोलतो की असे बनवते ना तर ते खाल्ल्यावर असं वाटतं ना बोटं पण खाऊन घ्यावीत बायको. तेव्हा स्वानंदी पुन्हा हसत असते, खूप लाजत असते. तेव्हा समोर बोलतो की बायको. तेव्हा स्वानंदी बोलते की बस झालं आता. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही जे बायको बायको म्हणतायत ना ते कानांना इतकं छान वाटतंय की काय सांगू, मी खूप दिवस वाट पाहिली आहे. तेव्हा स्वानंदी इमोशनल होते आणि रडायला लागते आणि बोलते की तुम्ही या क्षणाची, की तुम्ही बायको म्हणाल या क्षणाची. इकडे सुश वटपौर्णिमेसाठी मस्त तयार होऊन येते. तेव्हा आजीला दाखवायला येते. तेव्हा आजी बोलते की अगं बापरे छान दिसतेच गं, अगदी स्वानंदीसारखी. तेव्हा सुश बोलते की काय हो मी एवढी रेडी झाली ग्रॅनिनला आणि तुम्ही म्हणतात की ताईसारखी दिसते. तेव्हा आजी बोलते की अगं तुम्ही दोघी बहिणी सारख्याच दिसतात ना, म्हणून तर म्हटली मी. बरं ठीक आहे, मला बघू दे कशी दिसतेस मागून. तेव्हा सुश पुढे यायला लागते आणि लंगडत असते. तेव्हा आजी बोलते काय गं अशी काय चालते लंगडत, सकाळी बरी होतीस ना. तेव्हा मल्लिका बोलते की तिथे बाथरूममधनं पडली हो ना सुश. तेव्हा सुश बोलते की तेव्हा आजी बोलते की बापरे मग डॉक्टरकडे जातेस का, एक्सरे वगैरे काढतेस का. तेव्हा आजी बोलत असते तेवढ्यात तिथे अंशू येतो.
तेव्हा आजी बोलते की हे बघ, एक काम करूया, वटपौर्णिमा आहे ना, तुला चालता येत नसेल, एवढं लांब कशी जाशील, आपण घरीच फांदी मागून घेऊया, इथेच पूजा कर. तेव्हा अंशू बोलतो की मी आहे ना आजी, तू कशाला काळजी करतो. तेव्हा आजी बोलते बरं ठीक आहे, व्यवस्थित घेऊन जा हां तिला. तेव्हा अंशू बोलतो की अगं घेऊन जा कशाला, उचलूनच घेतो ना. तेव्हा अंशू सुशला उचलून घेतो आणि सुश पूर्ण अंशूने उचललं म्हणून भारावून जाते आणि बोलते की बाय ग्रॅनी लॉ. तेव्हा मल्लिका बोलते की अरे अंशू वेड्या, हे पूजेचं ताट राहिलं ना. मल्लिका हे पूजेचं ताट द्यायला जाते. तेव्हा आजी बोलते की काय चालतं यांचं कळत नाही. इकडे समर स्वानंदीचं कौतुक करत असतो. स्वानंदीच्या डोळ्यात अश्रू असतात. तेव्हा समर बोलतो की आपलं लग्न झालं ना तेव्हापासूनच तुम्ही माझ्या बायको आहेत. काय बायको? स्वानंदी, सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे. तेव्हा स्वानंदीला पुन्हा रडायला येतं आणि स्वानंदी बोलते की मी असं विचारही केला नव्हता, म्हणजे जेव्हा आपलं लग्न झालं ना तेव्हा असं नव्हतं ना आपल्यात काही. मी असं सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे असं कधी ऐकेल हाही मनात विचार आला नव्हता. तेव्हा समर बोलतो की किमान 7 जन्म तरी आता आपण माझ्यापासून तुमची सुटका नाही आहे, आपण एकमेकांवर असंच प्रेम करत राहायचं, चालेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा स्वानंदी खूप लाजतही असते. तेव्हा समोर बोलतात की हाय, अजून तुम्हाला असं वाटतं का माझं हार्ट रेट असं वाढायला लागले आणि मी तुमच्यावर अजून प्रेमात पडावं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समर तिला सांगत असतो की आपण असंच म्हातारपणासुद्धा प्रेम करायचे, जसं की खाता येत नसलं तरी तोंडाचं बोळकं हे करत करत भांडत प्रेम करायचे. तर स्वानंदी बोलते की हे नको, भांडत कशाला. तेव्हा समोर बोलतो की अहो मला असं वाटतं की तुम्ही अशी भांडल्या ना तर तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी येते. तर मग स्वानंदी बोलते की ठीक आहे, भांडत. तेव्हा समोर तिला तेच सांगत असतो की अगदी म्हातारपणात काठी टेकत सुद्धा आपण एकमेकांवर प्रेमच करायचे. इकडे मल्लिका आणि आजी बसलेली असते. मल्लिका बोलत असते की आई, किती प्रेम आहे ना अंशू आणि सुशमध्ये. हे असं प्रेम बघून ना भारावून येतं. अंशूला किती बोल लावले होते सगळ्यांनी. तेव्हा आजी बघतच असते ती काय काय बोलते म्हणून. आणि आजी बोलते की हे बघ, 4 दिवसाचं प्रेम याला काही प्रेम म्हणत नाही, आणि असेलही प्रेम तर त्याला करावंच लागणार आहे प्रेम. आणि तिच्या आईवडिलांचा तिच्या घरच्यांचा जर विश्वास जिंकायचा असेल तर या गोष्टी त्याला कराव्याच लागणार आहे. पण हे असून त्यांच्या मागच्या गोष्टी विसरून चालणार नाही. चिंगीसोबत, त्या भोळ्या बाबड्या चिंगीसोबत कसा वागला तो, इतर बायकांशी कसा वागला तो, हे विसरलीस का तू मल्लिका. तेव्हा मल्लिका बोलते की आई तुम्ही विसरू कसं देतात. तेव्हा आजी बोलते की म्हणजे या गोष्टींना, या 4 दिवसाचं प्रेम बघून बाकीच्या गोष्टी विसरण्यासारख्या आहेत का. तेव्हा आजी मल्लिकाला बोलत असतात. तेव्हा आजी बोलताना आजीचं डोकं दुखायला लागतं. तेव्हा मल्लिका बोलते की आई तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा आजी बोलते की त्या दिवशी मी असंच वाचत बसली होती आणि सुशने मला ज्यूस आणून दिला त्यानंतर. तेव्हा मल्लिका पटकन विषय बदलते की आई, मी तुम्हाला आलं घालून चहा आणून देते, चालेल ना. तेव्हा आजी बोलते की ठीक आहे. तेव्हा मल्लिका पटकन चहा घ्यायला चालली जाते. इकडे समर स्वानंदीला बोलतो की जायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, वडाला नमस्कार करूया आणि जाऊया. तेव्हा समर हसतो आणि बोलतो की हो, नाहीतर परत तुमच्या स्वप्नात यायचं आणि तुम्ही त्याला आय लव्ह यू म्हणायचे. तेव्हा स्वानंदी हसते. ते दोघं वडाला नमस्कार करायला जातात. तेवढ्यात तिकडनं अंशू सुशला उचलून घेऊन येत असतो. तेव्हा ते पुढे येतात आणि बोलतात की दादा, तू इथे काय करतोयस. तेव्हा अंशू बोलतो की हां, तू वहिनीला घेऊन आला असशील ना, वहिनीसाठी आला असशील, मी पण माझ्या स्वीटहार्टसाठी आलो आहे म्हणून. तेव्हा सुशही बोलते की वडाची पूजा करायला आले. सुश वडाची पूजा करायला जाते. स्वानंदी कंटिन्यू तिच्याकडे बघत असते. सुश फेरे मारायला लागते. तेव्हा सुश लंगडत चालत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश, अगं काय झालं बाळा, अशी लंगडतेस काय तू. तेव्हा सुश थोडी शांत बसते आणि अंशू सुशचे फोटो काढत असतो, पण अंशूला कळत नसतं की काय उत्तर देईल म्हणून. तेव्हा सुश बोलते की काही नाही, ते पाय मुरगळला. तेव्हा स्वानंदी अंशूकडे बघते आणि बोलते की असा कसा पाय मुरगळला. तेव्हा अंशू बोलतो की तू माझ्याकडे का बघतीस वहिनी. तेव्हा सुश बोलते की अगं ताई, सांगितलं ना तुला, अगं ते बाथरूममध्ये साबणाचं पाणी झालं होतं आणि माझ्या लक्षात नाही आलं आणि घसरली म्हणून मी पडली. इतकं काय प्रश्न विचारते, करू दे ना मला पूजा, डिस्टर्ब झाली मी. डिस्टर्ब का करतेस मला. तेव्हा सुश पुन्हा फेरे घालायला लागते. तेव्हा सुश अंशूला बोलते की अंश, झालं आता, नाही होते माझ्याकडनं, 5 फेरे झाले, बस झाल्यात. तेव्हा अंशू बोलतो की अगं असं कसं करते स्वीटहार्ट, 7 फेरे मारायचे ना, 7 जन्म अँड ऑल. तेव्हा स्वानंदीही बोलते की नाही जमत तर राहू दे ना, तिचा पाय दुखतोय ना. तेव्हा अंशू बोलतो की असं कसं बोलतेस वहिनी तू. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे पण तिचा पाय दुखतोय ना, मग बस झाले 5 फेरे.
तेव्हा अंशू बोलतो की पाय दुखतोय ना तिचा, मम्मी आहे ना. तेव्हा अंशू मुद्दामच स्वानंदीसमोर वडाच्या झाडाजवळ जातो आणि सुशला उचलून घेतो. तेव्हा सुश पुन्हा बावळटसारखी भारावून जाते आणि बोलते की किती रोमॅन्टिक आहे माझा नवरा. तेव्हा अंशू तिचे 2 फेरे पूर्ण करून घेतो. तेव्हा समर बोलतो की किती काळजी वाटते ना अंशूला सुशची. जाऊ द्या स्वानंदी मॅडम, करू द्या, कदाचित तो आता सुधारायच्या मार्गावर आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सुधारायच्या मार्गावर आहे की अजून काहीतरी, ह्या गोष्टी बघायला पाहिजे. तेव्हा समर बोलतो की नाही, करू द्या त्यांना त्यांचा संसार. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.